जोपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांच्या उपस्थितीत भारत आणि पाकिस्तान युद्ध केवळ ट्रम्प यांच्यामुळेच थांबले, त्यांची भारतावर मोठे टॅरिफ लादण्याची प्रेमळ धमकी दिली होती आणि त्या धमकीचा मान ठेवत आम्ही पाकिस्तानशी चर्चा करत युद्ध थांबवले। अण्वस्त्र विनाशाकडे जाऊ पाहणारे हे युद्ध केवळ ट्रम्प यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच थांबले। ट्रम्प नसते तर त्यावेळी काहीही होऊ शकले असते असे जाहीरपणे सांगत नाहीत। तोपर्यंत हे युद्ध आपणच थांबवले हा दावा ट्रम्प महोदय सतत करत राहणार असंच दिसतंय। आता तर लोकांनी ट्रम्प यांनी किती वेळा हा दावा केलाय हे मोजणे देखील सोडले। मिळेल त्या मंचावर समोर असतील त्या नेत्यासमोर ट्रम्प सातत्याने हा दावा करत असतात। नुकताच त्यांनी पुन्हा एकदा हा दावा करताना मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना 350% टॅरिफ लावण्याची धमकी देताच दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या फोनवरून आम्ही युद्ध थांबवत असल्याचं सांगितलंय असं म्हटलं आहे। मोदींनी फोन करून आम्ही थांबवले असे म्हटले, त्यावर काय थांबवले असेही आपण त्यांना विचारले आणि त्यांनी पाक सोबतचे युद्ध थांबवले असे म्हटले। हा संभाषणाचा सारांश त्यांनी पुढे मांडला। या दाव्याबाबत ट्रम्प यांनी कमालीचे सातत्य दाखवले आहे। फक्त कधी कधी टॅरिफच्या आकड्यात गफलत होते। ट्रम्प यांनी आता एकदा युनोत जगातील सगळ्या देशांच्या प्रमुखांना बोलावावे आणि एकदाच त्या सगळ्या जगासमोर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे युद्ध केवळ आपल्यामुळेच थांबले असे जाहीर करावे, म्हणजे किमान कोणत्याही देशाचे प्रमुख अमेरिका दौऱ्यावर आले की त्यांच्या समोर पुन्हा तेच ते वक्तव्य करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही। किंवा त्यांनी एकदा हे तरी स्पष्ट करावे की पंतप्रधान मोदी जोपर्यंत आमच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत आम्ही हा दावा सतत करत राहणार। ट्रम्प तात्या तसे थांबणार नसतील तर मोदींनीच एकदा त्यांना हवा असलेला मोठेपणा बहाल करून हा विषय कायमचा संपवावा। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।